गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। बाहेर हुल्लडबाजी सुरू असल्याने स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतलेल्या भाजप आमदार आणि पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे। बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाटवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला। त्यानंतरच मोनिका राजळे यांनी स्वतःला शाळेच्या खोलीत बंद करून घेतल्याची माहिती आहे। सध्या पाथर्डी शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। शिरसाटवाडी येथील हुल्लडबाज जमावापासून वाचण्यासाठी मोनिका राजळे यांनी शाळेच्या वर्गखोलीत स्वतःला बंद करून घेतले होते। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना शाळेच्या खोलीतून बाहेर काढण्यात आले। शिरसाटवाडी येथे बूथ कॅप्चरिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार मोनिका राजळे या तेथे भेट देण्यासाठी गेल्या। त्यानंतर त्यांच्यावर जमाव चालून आल्याचा दावा त्यांनी केला। हा मोठा जमाव असल्याने मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं। त्यानंतरही संबंधित खोलीच्या बाहेर मोठा जमाव होता। तसेच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कमी असल्याने मोनिका राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या। त्यांनी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क करत मदत मागवली। बाहेरील जमाव हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचा त्यांनी दावा केला। काही वेळाने पोलीस आल्यानंतर त्यांनी मोनिका राजळे यांची सुटका केली आणि त्यांना पोलीस सुरक्षेमधून त्या ठिकाणाहून नेण्यात आले। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।